नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 11 जानेवारीला वार गुरुवार या दिवशी अमावस्या आलेली आहे आणि याच दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. या दिवशी आपण उद्यापन देखील करायचं आहे. तर ही जी अमावस्या आहे तर या वर्षीची म्हणजे 2014ची ही पहिली अमावस्या आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही अमावस्या आलेली आहे आणि त्या दिवशी गुरुवार आलेला आहे. त्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण पहा, गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करतो आणि त्याच दिवशी अमावस्येच्या दिवशी देखील आपण महालक्ष्मीची पूजा अर्चा करतो. त्याचमुळे आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये काही शत्रुबाधा असेल, नजरदोष असेल, नकारात्मक शक्ती असतील, कर्णीबाधा असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, असे काही दोष असतील तर ते दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या प्रत्येक इच्छा म्हणजे कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहा, पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला, दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान अवश्य करा. यामुळे आपल्या सर्व पापांचे नाश होते, आपला जो पितृदोष आहे तो दूर होऊन जातो आणि आपले सर्व संकट हे दूर होऊन जातात. आणि बघा, जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करून घ्या. तेवढं पुण्य नदीवर स्नान करून आंघोळ करण्यामध्ये आहे, तसंच तेवढंच पुण्य आपण आंघोळीमध्ये काही वस्तू जर टाकून आंघोळ केली तर त्यामध्ये सुद्धा प्राप्त होतं. तर बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी मेहनत, खूप सारे कष्ट करत असतो. आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी खूप सारी धडपड करत असतो. कधी आपण खूप सारे प्रयत्न करून आपल्या इच्छाही पूर्ण होतात, परंतु कधी खूप सारी मेहनत, कष्ट करून देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी काय होतं की आपल्यामध्ये जर काही नकारात्मक शक्ती असतील किंवा शत्रुबाधा लागलेली असेल, इडापिडा असेल किंवा कर्णीबाधा, पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर असे काही संकट आपल्याला निर्माण होत असतात. आपल्या कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तर पहा, जेव्हा ही नकारात्मक शक्ती आपल्याला कुणी लावतं असं पण नाही, कारण कुणी शत्रुबाधा किंवा मग काही कर्णीबाधा करतं त्यावेळेस तर आपल्याला ही लागतेच, परंतु कधी काय होतं ती आपल्या स्वतःमधून देखील म्हणजे निघत असते. म्हणजे आपण घरामध्ये काही वाईट शब्द बोलतो, काही नकारात्मक गोष्टी बोलतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या काही गोष्टी आहेत तर त्या लागत. किंवा मग आपण बऱ्याच ठिकाणी जातो, ती जागा चांगलीच असेल असं काय माहीत, कारण त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा ती जागा नकारात्मक आहे, तर त्यामुळे आपल्याला ते माहीत नसतं आणि तसंच आपण आपल्या घरी येतो आणि ती नकारात्मकता आपल्या घरी येते. किंवा मग आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात गेलो, ती व्यक्ती जर चांगली नसेल, तिच्या मनामध्ये म्हणजे वाईट गोष्टी चाललेल्या असतील किंवा आपल्या घरामध्ये एखादी वाईट व्यक्ती आली आणि तिच्या मनामध्ये खूप सारे वाईट आपल्याबद्दल आहे, तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला त्यांचे दोष हे लागले जातात. म्हणूनच पहा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी ह्या येत असतात आणि त्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या ह्या ज्या अडचणी आहेत, जे काही आपले दोष आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला असं काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपले सर्व दोष दूर होऊन जातील. तर पहा, यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे. ही जी अमावस्या आहे तर ती गुरुवारी आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय करण्यासाठी म्हणजे बुधवारच्या संध्याकाळी आपल्याला एक वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे. हे जे खडे मीठ आहे तर ती जी वाटी आहे तर ती आपल्या घरातील सदस्यांवरून आपल्याला रात्री म्हणजे उद्या रात्री आपल्याला ती सर्वांवरून उतरवून घ्यायची आहे. 3 वेळा उतरवायची आहे.
एकच वाटी घेतली तरी चालेल आणि त्या वाटीमधूनच आपल्याला सर्वांवरून 3-3 वेळा उतरवून घ्यायचं आहे. अगदी लहान मुलं असतील, मोठे असतील, सर्वांवरून, स्वतःवरून देखील. आणि ती वाटी आपल्याला रात्रभर आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं प्रत्येकाच्या अंघोळीमध्ये हे मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गंगाजल देखील टाकायचं आहे. कारण पवित्र गंगेमध्ये या दिवशी स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला गंगाजल त्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला कापराचं तेल पहा, कापराचं तेलसुद्धा मिळतं. ते सुद्धा 1-2 थेंब आपल्याला जर मिळालं तर नक्की त्यामध्ये टाका. कापराचं तेल जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकलं तर आपल्याला कितीही कठीण करणी बाधा असेल, शत्रुबाधा असेल, पितृदोष असतील तर ते नष्ट होऊन जातात. आता बघा, जर तुमच्याकडे कापराचं तेल नाही आहे किंवा तुम्हाला कुठे भेटत देखील नाही आहे, तर मग तुम्ही काय करायचं, तर अशा वेळी तुम्हाला एखादा कापूर असेल, तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल किंवा साधा कापूर असेल तर तो थोडासा चुरगळून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा. आणि त्याचबरोबर पहा, जर आपल्याला जर शक्य झालं तर पिंपळाची पानं जर आपल्याला कुठे भेटली तर ती पिंपळाची पानं देखील सुद्धा तुम्ही आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असेल तेवढ्या तुम्ही पानं तोडून आणू शकता आणि त्यानुसारच तुमच्या प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक एक पान तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे कितीही प्रखर पितृदोष असू द्या, तो नक्कीच नष्ट होऊन जातो. आणि त्याचबरोबर गुरुवार आहे, अमावस्या आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला चिमूटभर हळद देखील आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर पहा, ही हळद आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकली तर आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील. त्यामुळे पहा, आपल्याला चिमूटभर हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती गंगाजल. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता, परंतु ह्या दोन्हीपैकी एक तरी वस्तू तुमच्याकडे असायला हवी. त्याचबरोबर मीठ. तर मीठसुद्धा अतिशय प्रभावी मानलं जातं. आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती शोषून घेण्यासाठी मीठ हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर असं हे चिमूटभर मीठ असेल तर ते तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाका. चिमूटभर का होईना पण नक्की टाका. जर खडे मीठ नाही तर मग तुम्ही बारीक मीठ टाकलं तरीही चालेल. तर बघा, अशा ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. जर तुम्हाला यापैकी एखादी वस्तू मिळाली नाही तर पहा, काहीच हरकत नाही. ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जेवढ्या भेटतील तेवढ्या जरी टाकल्या तरी चालेल, परंतु आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच टाकायच्या आहे. ह्या वस्तू टाकून जर तुम्ही अंघोळ केली तर तुम्हाला एखाद्या पवित्र ठिकाणी म्हणजे पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं, तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्य लाभेल. त्याचबरोबर तुमच्याकडून कळत नकळत काही पापे झालेली असतील, काही चुका झालेल्या असतील तर त्या दूर होऊन जातात. त्याचबरोबर तुमचा कठीणातील कठीण पितृदोष आहे तर तो सुद्धा नष्ट होऊन जातो. तसेच पहा, अंघोळ करताना तुम्हाला डायरेक्ट डोक्यावरती किंवा गुडघ्यावरती पाणी ओतायचं नाही. तर पहिल्यांदा 1 मग भरून घ्यायचा आहे, तो उजव्या खांद्यावरती आपल्याला टाकायचा. त्याचबरोबर दुसरा मग भरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. आणि तिसरा मग भरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या डोक्यावरती टाकायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला अंघोळ करायची आहे. परंतु बघा, यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ हे डोक्यावरून घेत नाही किंवा अमावस्येच्या दिवशी आपण डोक्यावरून म्हणजे केस हे धुत नाही. आणि त्याचबरोबर गुरुवार देखील आहे तर आपल्याला डोक्यावरून आपल्याला स्नान करायचं नाही. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. डोक्यावर टाकायचं नाही. अंघोळ करत असताना आपल्याला हनुमानांचा जप करायचा आहे. म्हणजे जय राम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे काय होईल की तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. तुमच्या जीवनामध्ये जे संकट अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा ही अगदी लवकरात लवकर पूर्ण होईल. तर अशा प्रकारे असा हा एक उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.